शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते, घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, परंपरा आणि आधुनिकता यांचा जर मेळ घातला तर संगीताच्या क्षेत्रात किती विविध पैलू या संगीताचेच आपल्याला दिसून येतात याची साक्ष खऱ्या अर्थाने पटते जेव्हा त्या सगळ्या संगीताचे प्रयोग होताना दिसतात. आणि हेच वेगवेगळे प्रयोग जेव्हा आपल्यासमोर साकार होतात तेव्हा पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा एक अनोखा मेळ जुळून येतो. असाच अनोखा मेळ आज पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओत जमून आला आहे, कारण पंडित अजय पोहनकर आणि अभिजित पोहनकर पुन्हा एकदा आज आपल्यासोबत आहेत. शास्त्रीय संगीत आणि फ्युजन म्हणजे पारंपरिकता आणि आधुनिकता याचा एक मेळ आज पुन्हा एकदा जमणार आहे. दोघांचं पुन्हा एकदा स्वागत आहे गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात. धन्यवाद. नमस्कार. जसं मी म्हटलं की पारंपरिकता आहे, आधुनिकता आहे आणि ते कानालाही उत्तम वाटतं आहे, कारण शेवटी असं आहे ना की रसिक श्रोता असतो तो ते ऐकतो आणि ऐकल्यानंतर श्रवणाने जेव्हा त्याला ते सुख मिळतं तेव्हा त्यातला आनंद हा खरा असतो आणि ते तुमच्या दोघांच्या या कॉम्पोजिशन्समधनं आम्हाला ऐकायला मिळतं. पण पंडितजी, आपण जेव्हा म्हणतो ना की एक ट्रेडिशनल गोष्ट, तर मग तिथे सुरुवात आपण श्री गणेशाच्या स्तवनाने अनेकदा करतो आणि ते आजही कायम आहे. तर अशीच एक श्री गणेशाची रचना अहिर भैरव रागातली तुम्ही फार सुंदर गायली आहे आणि केदार पंडितचं संगीत आहे त्याला. फार छान कंपोज केलं केदार. बरोबर. टाइम्स म्युझिकचं टेम्पल म्युझिक म्हणून एक अल्बम आहे. बरोबर. त्यात त्यांनी जसं कंपोज केलं ते आपल्याला एक मिनिट गाऊन दाखवतो. नक्की नक्की. गजानन ओम गजानन ओम गजानन शिव गौरी सुत श्री गजानन ओम गजानन ओम गजानन शिव गौरी सुत श्री गजानन ओम गजानन ओम गजानन शिव गौरी सुत श्री गजानन ओम गजानन ओम गजानन शिव गौरी सुत श्री गजानन. वा वा. एक सुरुवातच करताना एक प्रसन्न वातावरण म्हणतात ना तसं झालं आहे. पण शास्त्रीय संगीतामध्ये अभंग किंवा भक्ती रचना
ह्याला एक वेगळं पुन्हा स्थान आहे, कारण तो अर्पण करण्याचा भाव आहे ना त्याच्यामध्ये, जो शास्त्रीय संगीतात खूप आहे. कारण रागाला शरण गेल्याशिवाय पुढे खरं तर जाता पण येत शरण जात नाहीत ना. बरोबर आहे. पण ते तुमच्यासारखी जे दिग्गज असतात ते नक्कीच त्याचा विचार करूनच ती गायकी सादर करत असतात. पण तुम्ही पहिल्यांदा संकीर्तन गायलात, तोही एक वेगळा प्रयोग झाला. तो काय झाला नेमका? एन क्लासिकल नावाची NA एक कंपनी होती. हां, तर त्यांनी बाबांना सांगितलं की तुम्ही नेहमीच क्लासिकल गाता, हे पिया बावरीचा आहे, अच्छा, ज्यावेळेला ते अच्छा. शास्त्रीय संगीतच गायचे फक्त. बरोबर. तर तुम्ही भजन का नाही गात कधी, किंवा अभंग किंवा. हं. आणि माझी एक नेहमी कंप्लेंट आहे बाबांविषयी की त्यांनी अभंग किंवा त्यांचे मराठी भावगीतं पण गायला पाहिजे होते आधी, कारण त्यांचा आवाज सर्व. पण त्यांनी त्यावेळेला जोपर्यंत मी त्यांच्या आयुष्यात प्रॉपरली त्यांना सांगितलं नाही की हे करा, तोपर्यंत ते फक्त आणि फक्त शास्त्रीय संगीत गात होते. मग या एक्सपेरिमेंट त्यांनी सांगितलं की तुम्ही अभंग इतके चांगले गाणारे सर्व नाट्यसंगीत. हो. हा, ते चुकलं माझं, ते गाऊ शकतो मी, असं अजिबात नाही की गाऊ नाही शकत. तर त्यांनी एक प्रपोजल आणलं की तुम्ही संकीर्तन गा आणि बरं. एकच लाईन ची पूर्ण कॅसेट बनवा. म्हणजे पूर्वी असायचं असेल हां, लूप बनवायचे, लूप बनवायचे. 30 मिनिटं तेच चाललंय. पण हो. ते त्याच्या मागे आपण सर्व गाऊया तर मजा आहे. तर- वा वा, तर नक्की. ते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हां, असं ते संकीर्तन आहे. यमनमध्ये येते. यमनमध्ये. वा. पहिले तुम्ही थोडे आलाप करा. छान. नाही, आलाप तुम्हीच करा. गोविंद गोविंद गोपाल, गोविंद गोपाल, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, 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 हे नाथ नारायण वासुदेवा, श्री कृष्ण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हरे मुरारे, हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद
हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोविंद गोपाल श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वा 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 वा. नामसंकीर्तनाचा खरा महिमा हा असा कळतो कारण जेव्हा त्याच्यात भक्त तल्लीन झाला पाहिजे आणि ती तल्लीनता तुमच्या स्वरामुळे म्हटलं ना उगाच जसं सुफी सुद्धा म्हटलं सुफी गार आहे आपको इन्वॉल्व होना पडतं. खरंय. गोष्टी गाण्यांच्या संगीतात किंवा कुठल्याही कलेत कशातही आपल्या कामात तल्लीन झाल्याशिवाय तल्लीन होणं आणि तल्लीन झालेलं दाखवणं ह्यात फरक आहे. हां पण लोक दुसऱ्याला फार बाळगतात. बरोबर बरोबर. पण हे खरंच इतके वेगवेगळी अंग आहेत संगीताची. म्हणजे जसं आता अभंगाच्या माध्यमातनं भक्तिरचनेच्या माध्यमातनं आलं तसं अभिजित तू बॉलिवूड सिंगिंग आणि शास्त्रीय संगीत याचं सुद्धा एक खरं तर कॉम्बिनेशन एक खूप छान केलं आहेस. हरिहरन आणि बाबा तर हे कॉम्बिनेशन करावं असं का वाटलं? ॲक्च्युली परत तेच झालं की काहीतरी एक नवीन जोपर्यंत करत नाही तर जुनी गोष्ट सारखी सारखी करायला आवडत नाही. बरोबर. म्हणून हा विचार आला की काहीतरी एक बेस ठेवून बॉलिवूड आणि शास्त्रीय संगीत एकत्र जर जुगलबंदी झाली वा तर कशी वाटेल. हां म्हणून हा कॉन्सेप्ट केला की आणि त्यामध्ये हरिहरनजी मला लहानपणापासून ओळखतात आणि त्यांना माझे एक्सपेरिमेंट्स खूप आवडतात. बरं. ते नेहमीच मला आवर्जून सांगतात की काय असेल तर मला सांग. तर मी त्यांना फोन केला की अशी माझी एक इच्छा आहे की तुम्ही आणि बाबा गावं. मी कंपोज केलेलं बाबांचं गाणं आहे आणि तुमचं तुहिरेमध्ये आपण ते मिक्स करून बघूया. वा. तर ते म्हणले बापरे हे असं केलेलं नाही पण करूया आपण काय. म्हणून आम्ही तसं घडवून आणलं आणि त्यांनी तुहिरे म्हटलं आणि त्याच थाटावर एक कंपोजिशन बाबा म्हणले. बरं. बाबांनी गायली जी मी केलेली आणि दोघांनी मिळून ती जुगलबंदीच तयार झाली कम्प्लीट. आम्ही गातच होतो. मला त्यांचं गाणं फार आवडतं कारण शास्त्रीय गायनाची तालीम त्यांना शास्त्रीय गायनाची सगळी तालीम गुलाम मुस्तफा खान साहेबांकडे शिकले आणि आवाजात एक वेगळंच मार्दव आहे. तर ते दोन्ही मिळून इतकं सुंदर झालं ते खूप हिट होऊन गेलं आणि त्याचा मी कॉन्सेप्टचं नाव दिला बॉलिवूड घराणा. अच्छा. मला वाटतं त्या पद्धतीचे तू काही कार्यक्रम पण त्याच्या पुढे मी मग त्याचा बँड काढला. ते सर्व मला सोडून केले नंतर. नाही कारण एवढे मोठे गायक प्रत्येक वेळेला आपल्याबरोबर असणार नाही. तो एक एक्सपेरिमेंटचा भाग झाला पण तो कॉन्सेप्ट क्लिअर झाला की एकीकडे बॉलिवूडचं गाणं होतंय फिल्म सॉन्ग म्हणजे बॉलिवूड हा शब्द थोडासा फिल्म सॉन्ग हिंदी फिल्म सॉन्ग आणि एकीकडे शास्त्रीय संगीताची किंवा उपशास्त्रीय संगीताची कॉम्बिनेशन दॅट इज बॉलिवूड घराणा. आणि त्याचे मी आता कार्यक्रम जे करतोय ते सगळे यंग सिंगर्सना घेऊन करतो. त्याच्यात पण कॉन्सेप्ट तोच आहे. एक बॉलिवूडची सिंगर असते आणि एक क्लासिकलचा सिंगर असतो आणि ते जुगलबंदी करतात. ब्लेंडिंग खूप छान ब्लेंडिंग ते युट्यूबवर अवेलेबल आहे. बॉलिवूड घराणा नावाने हरिहरन आणि पंडित अजय पोहनकर आणि ऑर्केस्ट्रेटेड बाय अभिजित पोहनकर. बरोबर. तर त्याची थोडीशी झलक तुम्हाला. मला असं वाटतं की हरिहरननी जे गायलं होतं ते जर तू वाजवलंस हो हो आणि पंडितजींनी जे गायलेलं आहे ते मुळात आपण जर गायला तर फार सुंदर होईल. त्याच्यात आम्ही गायकीच जास्त गायलो शब्द जरी कमी असतो आणि त्यात तो गायक हे वेगळंच पडतं पण तरी आपण प्रयत्न करूया. वा.
हरि रे तेरे बिना हरि रे तो है मना तू न जाने नेहा गिरे हरि रे तो है मना हरि रे हरि रे वा. Gabadani dani 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 ni 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 da Hari re आए रे तो है मना दिन नाही चैन रात नाही नींदिया दिन नाही वा वा. रात नहीं नींदिया हरि रे तो है मना के हरि रे हरि रे हरि रे. हा, क्या बात आहे. वा, अप्रतिम. पण ह्याच कॉम्पोजिशन्समुळे पुन्हा एकदा त्या ह्या सगळ्या रचनांकडे बघण्याची दृष्टीही बदलते. हो हो एक नवीन संगीत, एक नवीन पैलू सगळ्यांसमोर येतो. आणि असंच एक कॉम्बिनेशन गुलाम अली आणि अजयजी असं एक केलं. सजनवा तुम क्या जानो. अभिजित बद्दल मला जसं प्रेम आहे हां तसं एक मी त्याला थोडंसं आरोपही आहे त्याच्यावर हां की अजूनही लोकांना जसं तुमच्या यंग लोकांनी खूप सुंदर काम करताय तसं आमचं आवडू शकतं एवढं चॅलेंज आहे. हो, नक्कीच. मग ते आवडू शकतं म्हणूनच तर केलं म्हणून आपण. तर नाही, केलंय. केलं आणि परत करणार. हो, म्हणजे कारण आता मी- मूळ जे असतं ना ते चांगलं असतं तर नवीन सुचतं. नाही कारण काय की परत लोकांपुढे यायला पाहिजे. बरोबर. हां असं माझं मत आहे. कारण काय असतं की ज्यांचा खूप कॉन्फिडन्स असतो. बरोबर. मी इगो नाही म्हणत. इगो इज डिफरंट, कॉन्फिडन्स इज डिफरंट. तर ज्यांचा कॉन्फिडन्स असतो ते मुरलेले असतात. त्यांची गंमत असते. नव्या लोकांना खूप अप्रिशिएट करतो मी. बरोबर. कारण आम्हीच म्हणजे सर्व काही असं अजिबात नसतं. एक कोणीतरी नंतर येत असतो. पण तरी रिवाईज करायला ते ऐकलं गेलं पाहिजे. अगदीच, असं नक्कीच माझं- नक्कीच. त्याच्यात तो घरी जाऊन भांडे मला माहिती. नाही म्हणणार, कारण उलट मी तेच म्हणते की जसं म्हणतात ना, म्हणजे विडंबन रचना करणारे म्हणतात की मूळ कविता चांगली लागते तेव्हा विडंबन होतं, तेव्हा ते विडंबन पण तितकंच सुंदर होतं. तर तुमचं मूळ गाणं तितकं सुंदर आहे म्हणून त्याला नवीन काहीतरी सुचतं करायला. आणि ते एवढ्या वर्ष करतच आलोय. खरंच मी आहे. नाही केलेत. 15-20 वर्ष करिअरचे एका आर्टिस्ट बरोबर मी काम केलंय. मी सगळ्या आर्टिस्टांबरोबर काम करायचा कायम प्रयत्न करतो. बाबांचा चंक पूर्ण खूप जास्त आहे करिअरमध्ये ऑलरेडी. बरोबर. पण पुढे पण जायला पाहिजे आणि दुसऱ्या पण आर्टिस्टांबरोबर काही ना काही केलं पाहिजे असं माझी पण एक. करेक्ट. तुम्ही गुलाम अलींचं जे म्हणत होता, हो, तर एक काळ होता जेव्हा आम्ही कोलॅबरेशन प्रोग्राम सारखे बाबांबरोबर वेगवेगळ्या आर्टिस्टांचे करत होतो. बरोबर. आणि त्यामध्येच हरिहरनजींचं पण झालं. माझी खूप इच्छा होती की गुलाम अली आमचे अगदी म्हणजे आम्ही खूप मानतो त्यांना, त्यांच्या गायकीला. सगळे आम्ही गझल गायक किंवा क्लासिकल सर्वच मानतात. सगळे फॅन आहेत. मेहदी हसन, गुलाम अली जे हे तर काय. गोष्टी गाण्यांच्या. तर
आता गुलाम अलीजींची गायकी आणि बाबांची गायकी खूप सिमिलर हा. आहे, कारण की त्या नॉर्थ पटियाला घराणा आपण म्हणूया त्याला, पटियालाची गायकी आहे सगळी. बरोबर. तर मी गुलाम अलीजींशी बोललो आणि त्यांना सांगितलं की आपण असं काहीतरी, माझी इच्छा आहे की बाबा आणि तुमचं काहीतरी. तर ते म्हणले हा जरूर वगैरे, आणि मग आम्ही बसलो आणि बसल्यानंतर मग आम्ही म्हटलं की तुम्ही एवढ्यांदा एकटे गातातच, पण एकदा जुगलबंदी करून बघा. बरोबर बरोबर. षण्मुखानंद हॉलमध्ये हो. प्रोग्राम झाला. बरं. 2008ची गोष्ट आहे, 2008. आणि तेव्हा आपले रिलेशन्स ठीक होते आणि तो त्यांचा शेवटचा प्रोग्राम होता मुंबईतला. अच्छा. त्याच्यानंतर मग सगळे प्रॉब्लेम झाले आणि बरं. मग त्यांचं येणं बंद झालं. तो प्रोग्राम बाबांबरोबरचा शेवटचा होता. 3000चा ऑडियन्स, काहीतरी 3500-4000 लोक आलेले. बाप. 500-1000 लोकांना परत जावं लागलं. परत जावं लागलं. पेटीवर अजय जोगळेकरच होते आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तो प्रोग्राम केला. इतका अफलातून प्रोग्राम झालाय तो, म्हणजे दोघंही, परत त्या काळातही दोघं 60च्या वरचेच होते. मी विचार केला हा प्रोग्राम अजून 30-40 वर्ष आधी असता तर काय झालं असतं मग. प्राईम मध्ये दोघं. खरंय खरंय. पण एनिवे घडवून आणला आणि तो फारच एक आमचा म्हणजे माइलस्टोन आहे, कारण की परत तिथे आजीची रचना सजनवा गुलाम अलीजींचा मोठेपणा आहे की त्यांनी काही असं म्हटलं नाही की माझी रचना तुम्ही गा. मी बाबांना सांगितलं की तुम्ही गा, आणि त्याचं कॉमन कारण सांगतो. एक शब्द बदलला गेला होता, बलमवा ते बेगम अख्तरजी गायच्या. नाही, पण ती तुमची शेवटी ठुमरी तुमची होती ती. गुलाम अलीजी असं नाही म्हणले की माझी गझल तुम्ही गा. बरोबर. त्यांनी जॉईन झाले ते बाबांबरोबर आणि ते दोघांनी मिळून, तो पण युट्यूबवर अवेलेबल आहे किंवा आपण दाखवूया. हे कलाकाराचं स्वरांविषयी प्रेम आहे. बरोबर. सुरांच्या बद्दल जे प्रेम आहे. तुम्हाला कंपोजिशन ऐकवतो फक्त. नक्की नक्की. फुल थ्रोटेड गाणारही नाही राहिले. सजनवा सजनवा वा वा. सजनवा सजनवा तुम क्या जानो. सजनवा तुम क्या जानो. सजनवा नेहा लगा के नेहा लगा तरसाय रहे. तुम क्या जानो नेहा करे सजनवा. तुम क्या जानो सजनवा सजनवा. पद सर मी स पद स गबद नि बद नि रे नि र प गमद उपम. तुम क्या जानो सजनवा. तुम क्या जानो. तुम क्या जानो. तुम क्या जानो. वा 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 वा. खूप सुंदर. पण हे असे प्रयोग केल्यानंतरचं जे समाधान आहे
ते वेगळं आहे. अतिशय. आणि ऑडियन्सच्या काही प्रतिक्रिया याच्यावर कशा आल्या? ऑडियन्सला नेहमीच काहीतरी आम्ही नवीन नेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये काही लोकांना नाही आवडत, पण ते 5% लोक आहेत. पण हे न आवडणारे लोक आहेत. हो, म्हणजे हे ऐकल्यानंतर कारण खरं तर त्यांना इतकं सुंदर वाटतं. काय माहितीये तुम्हाला सांगतो की नवीन ऐकण्याची आणि ऍक्सेप्ट करण्याची पण प्रवृत्ती लागते. बरोबर. काही लोकांना फक्त जे जुनं आहे ते पकडून तेच ऐकणं. म्हणून मला मुळात ऑर्केस्ट्रा या प्रकारपेक्षा काहीतरी अजून त्यात जर ॲडिशन झाली, कारण तीच आशाबाईंची आणि लताजींची गाणी ते एवढे जबरदस्त होऊन गेलेले, परत आता काय वेगळं ऐकायचं आहे आपण. त्यात काहीतरी जर नवीन ऑर्केस्ट्रेशनचा तरी भाग नवीन पाहिजे असं मला वाटतं. इफ नॉट आपण गाणं नाही बदलू शकत. बरोबर. गाणं ते गाणंच आहे, ते कंपोजिशन नाही बदलू शकत, पण ऑर्केस्ट्रेशन थोडं बदलू शकतो असं मला वाटतं. आणि त्याचा संबंध रिमिक्सशी नाही आहे बरं का. रिमिक्स नाही म्हणत आहे मी, पण काहीतरी ऑर्केस्ट्रेशनचे इंटरल्यूड्स किंवा हे असं जर करून बघितलं तर मला वाटतं नवीन काहीतरी प्रयोग होऊ शकतो. बरोबर. अजयजी, तुम्हाला स्वतःला आज इतके वर्ष गात असताना तुम्हाला स्वतःला हे वेगळे पण सादर करताना काय वाटतं? तेवढंच मी जुनही गाऊ शकतो. अगदी एक झलक ऐकवतो. हे समजा जुनं असलं, कुठेही शास्त्र चुकलं नाही. खरं. पण त्यामुळे हे एक्सपेरिमेंट करता येतात. हा, काय तुम्ही बाउंड्री दिली तुम्हाला, बाउंड्रीच्या बाहेर जाऊ नका. म्हणजे पण बाउंड्रीत किती स्पेस आहे, तुम्ही फक्त त्या लाईनवरनं चालताय. खरं असं मला नेहमी वाटतं. बरोबर. आणि प्रत्येकाबद्दल रिगार्ड्स आहेत, पण जे विचारवंत कलाकार आहेत. आणि दुसरे असतात ट्रॅडिशन. म्हणजे काय हो ट्रॅडिशन? म्हणजे ट्रॅडिशन ज्यांनी पहिले गायलेले असतात ते कधीच म्हणत नसतात की याच्यात सुधारून हे तू दुसरं गाऊ नकोस का. हा, तुम्ही शास्त्रात गा, पण शास्त्र खूपसुरत असलं पाहिजे. खरं. शास्त्राला सुंदर पण करता येतं आणखीन, असं भाग आहे. आणि अभिजित, आणखी एक मला तुझी रचना आठवते, ती म्हणजे शौनक अभिषेकी आणि कल्याण गायकवाड. म्हणजे तीर्थ विठ्ठल आणि अहिर भैरव. बरोबर. हे पुन्हा कॉम्बिनेशन काय अल्बमच्या निमित्ताने झालं की नेमकं काय? एकच सिंगल म्हणतात त्याला, म्हणजे एक गाणं काढतो आपण. त्यामध्ये मला असं वाटलं की वारकरी संप्रदायाचं म्युझिक फार सुंदर आहे आपल्या. बरोबर. आणि त्याला अजूनही पाहिजे तसं अजिबात बाहेर ग्लोबल हे मिळालेलं नाही. कारण लोकांना बाहेर, कारण मी इंटरनॅशनली फिरतो, तर अमेरिकन्सना किंवा यांना असं वाटतं की आपल्या इकडचं फोक म्हणजे आयदर पंजाबी असतं किंवा राजस्थानी असतं. ते सगळे हिट आहेत तिकडे. वारकर यांना अजून बोलवलं गेलं नाही आहे नीट. त्यांचं फार मोठं म्युझिक आहे आणि ते कोणीच प्रयत्न पण करत नाही. कारण आपण सगळे महाराष्ट्रामध्ये इतके खुश आहोत की त्यामुळे काय होतं की ते ग्लोबल होत नाही. बरोबर. प्रयत्न माझा असतो की आपलं संगीत म्हणजे महाराष्ट्राचं पण संगीत फार मोठं आहे, ग्लोबल व्हावं. तर मी काय केलं की त्याला असं थोडंसं वेगळं ट्रीटमेंट करून, तीर्थ विठ्ठल जुनंच कंपोजिशन आहे, अहिर भैरवचं अलबेला पण जुनं आहे, पण या दोन गायकांना मी भिडवलं त्यामध्ये. एक शास्त्रीय संगीताचा आहे आणि एक वारकरी आहे. आणि ते कल्याण गायकवाड बाबांचे शिष्य आहेत. अच्छा, बरं. तर त्यामुळे ते एक छान असं एक वेगळं एक्सपेरिमेंटेशन घडून आलं आणि लोकांना आवडलं. आणि मी आता ते वारकरी संप्रदायावर पण एक प्रोग्राम करतो. त्याचं नाव दिलंय ग्लोबल वारकरी प्रोजेक्ट. बरं. आणि त्याचा एक कार्यक्रम इकडे नेस्कोला मुंबईत मोठा पॅडी फील्ड्स नावाचा इंटरनॅशनल फेस्टिवल असतो. त्याच्यामध्ये फर्स्ट टाइम तर ते लोक सगळे हेच झाले की आम्ही हे म्युझिकच ऐकलं नव्हतं आजपर्यंत. कारण आपण सगळे पंजाबी आणि राजस्थानीच म्युझिकमध्ये गुंतलेलो आहोत. महाराष्ट्राचं म्युझिक फार मोठं आहे, लोकपरंपरेतनं आलेलं आपलं हे वारकरी संप्रदाय. फक्त आपल्याला त्याचा विचार करून त्या विजनने बाहेर प्रस्तुत करावं लागतं. आपलंच नुसतं करून बाहेर जाईल
तर नाही होणार ते. बरोबर. असे ते प्रयत्न आपण तो ते व्हिडिओ आपल्याला मला वाटतं मूळ स्वरूपात हो. व्हिडिओ आपल्याला हो, हो, नक्की हो. पाहायला आपण- मिळेल. त्यामुळे आपल्या सगळ्या रसिकांना म्हणजे आत्ता इथे हे सादर करणं त्याहीपेक्षा त्याला एक पूर्ण ट्रीटमेंट देऊन सादर केलेला असा तो व्हिडिओ आहे. तर आपण नक्की त्याचा आस्वाद घेऊया. क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल अलबेला सजनु आयो रे अलबेला सजनु आयो रे मुरात मन सुख पायो रे अलबेला सजनु आयो रे वा, म्हणजे मला असं वाटतं की मूळ स्वरूपात आपल्याला हे पाहायला मिळाल्यामुळे आणखीन त्याची एक वेगळी ट्रीटमेंट जशी बघायला मिळाली. गोष्टी गाण्यांच्या
या सगळ्याबरोबर गझल हा एक बाज आहे की जो तुमच्या दोघांचाही आवडता आहे. अगदी. आणि मला वाटतं अजयजी बेगम अख्तरांकडे तुम्ही काही काळ शिकलाही होतात किंवा त्यांचा काही सहवास नाही, तुम्हाला सहवास मिळाला. म्हणजे फेस्टिवलमध्ये भेटायच्या. हां आणि 58 साली हा. त्या मी जबलपूरचा आणि अतिशय संपन्न घरातला, वेल एज्युकेटेड फॅमिली आणि म्युझिकल फॅमिली. बरोबर. जबलपूरचं नामांकित सर्व. तर बेगमजींचं गाणं होतं जबलपूरला. त्या म्हणले उस बच्चे को मुझे सुनना है. अच्छा. हाँ, जो सब दुनिया जिसकी बात करे. हे सर्व लिखित आहे. बरं. हां, मी उगाच बोलत नाही. म्हणजे जरी ते डॉक्युमेंट्स रेकॉर्डेड नसले तरी माझ्याकडे सर्व ठेवलेलं आहे. वा. आणि त्याच्यावर पुस्तक मोठं होऊ शकतं माझ्या जीवनावर. मी फक्त ते PR वगैरे करत नसल्यामुळे. तर त्यामुळे उस बेटे को सुनना है. तर मी गायलो, ते ऐकवतो, दोन ओळी ऐकवतो. चल. यूं तो हर शाम उम्मीदों में गुजर जाते थे, आज कुछ बात है जो शाम पे वाह वाह. रोना ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना, जाने क्यों आज तेरे नाम पे रोना. वा 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 वा. याची एक गोष्ट आहे हा. या गझलची गझलची. की बेगमजीने मग यांना ऐकलं आणि त्यांना 51 रुपये त्या काळात दिले. अच्छा, बक्षीस ऐकून. दिलं. आणि म्हणले की कभी न कभी ये तुम गाव. तर बाबांच्या साठीला मी ही रेकॉर्ड केली गझल वा. आणि ती HMV कडनं परत रिलीज झाली. ह्याचा खूप मोठा ऑडियन्स बाबांचा झाला, कारण बाबांचा परत आवाज गझलसाठी फार, आधीचे लोक म्हणायचे बाबांना नेहमी की तुम्ही गझल गा, पण त्यांनी त्यावेळेला ऐकलं नाही. परत मी सांगून त्यांनी केलं आणि ही गझल पण यूट्यूबवर खूप. बरं, या गझलचा ऑडियन्स नुसता इंडियन नाही आहे, हा. अफगाणी वगैरे लोक पण या गझलच्या बाबांच्या गायकीवर एकदम खुश. साऊथ आफ्रिकेत आमचा एक कार्यक्रम होता हा. आणि ही गझल गायले बाबा. तर तिथे जे लोक सगळे उठले आणि वन्स मोर करायला लागले. बरं. नंतर आम्हाला कळलं ते एकही जण त्यातला इंडियन नव्हता. ते पाकिस्तानी होते, अफगाणी होते आणि इतर इराणियन वगैरे असे लोक होते. वा. म्हणजे कारण की त्यांना ते इतकं अपील झालं ना ती ही गायकी. बरोबर. आणि ही गझल, तर ही गझल फारच अजरामर गझल आहे. नक्की. त्याची म्हणण्याची पण एक स्टाईल आहे जी बाबांकडे आहे. खरं मला अजयजी याचबद्दल खरं तर म्हणायचं की आता आम्ही तुमच्याकडनं अभंग ऐकले, संकीर्तन ऐकलं, ठुमरी ऐकली, शास्त्रीय तर आहेच, त्याबद्दल तर काही प्रश्नच नाही, पण गझल म्हणताना सुद्धा एक तो वेगळा त्याचा बाज असावा लागतो. तर हे गाताना काय नेमकं सांभाळायला पाहिजे प्रत्येक गायकी गाताना? शब्द उर्दू यायला पाहिजे, नाही तर आपल्या बरेचदा मला फरमाईश कधी या बाजूला झाली वो गजल सुनाइए. गजल शब्दांचा फार महत्वाचं. यूं तो हर शाम उम्मीदों में गुजर जाती थी, तो अभ्यास करावा लागतो. बरोबर बरोबर. आणि शेवटी गझल म्हणजे फील आहे पूर्ण. हो. तर जोपर्यंत फील नसेल तोपर्यंत ते येऊ शकत नाही. जर तुमचा स्वभाव फार ड्राय असला ना तर नाही गाऊ शकत. खरंय खरंय. एक गझलचं एक म्हणजे काय व्याख्या बऱ्याच जणांनी केल्या. मागे भीमराव पांचाळे आणि आले होते तेव्हा मी एकदा त्याचा उल्लेख केला होता की गीत गुंजारते जीवनाचे गझल, मर्म हृदयातल्या स्पंदनांचे गझल, भावनेला मुक्या बोलवेना जिथे, नेमकी वेदना तीच वाचे गझल. मला वाटतं गझलचा हा जो अर्थ आहे चंद्रशेखर सानेकर यांनी लिहिलेला आहे. तर अप्रतिम ती भावना व्यक्त करण्याचं काम ते इथे होतं आणि त्यामुळे हे वेगवेगळे प्रयोग आम्हाला ऐकताना खूप बरे वाटतात, उत्तम वाटतात.
असंच आठवणीतली गाणी ज्याचा उल्लेख आपल्या आधीच्या एपिसोडमध्ये झाला होता, तर ही संकल्पना नेमकी कशी लक्षात आली आणि नेमका त्याचं काय तू केलंयस पुढे? माझ्या मते जास्त खूप वर्सेटाईल असणं हा एक प्रॉब्लेम पडेल. कारण तुम्ही एका ठिकाणी म्हणजे सतत काहीतरी करावं असं वाटतं. बरोबर. हां, त्यामुळे पण ते जे आहे, जे देवाने दिले ते तुम्ही एकाला पकडून फक्त नाही ठेवू शकत. मला जुन्या गाण्यांविषयी फार प्रेम आहे, हिंदी अथवा मराठी. बरोबर. आणि मी या 2-3 वर्षात हा अनुभव केला की माझ्या प्रोग्राम्समध्ये, जो बॉलिवूड घराणा प्रोग्राम आहे त्याच्यात मी जेव्हा सोलो वाजवतो तर नुसतं रागदारीपेक्षा जर त्या थाटावर आधारित गाणी जर वाजवली पण ती एक्सप्रेसिव्ह स्टाईलने, म्हणजे टिपिकल कीबोर्ड काय होतं की सरळ वाजवतात, म्हणजे त्याच्यात एक्सप्रेशन हा पार्ट फार मुश्किल असतो कीबोर्डमध्ये आणणं. बरोबर. गायकी अंग जो आपण म्हणतो, तर तो गायकी अंग आणण्याकरता जुनीच गाणी पाहिजे, कारण नवीन गाण्यांमध्ये गायकी अंग नसतो जास्त. बरोबर. तर मी काय केलं की आठवणीतली गाणी या सब्जेक्ट खाली मराठी गाण्यांचा पण एक प्रयोग केला. बरं. आणि हिंदीचा पण करतो. बरोबर. जुन्या गाण्यांचा. आणि त्यामध्ये मला राग आणि थाट जसे दिसतात तो एक्सप्रेशन घेऊन मी ते वाजवतो, असा तो प्रोजेक्ट नवीन मी केलाय. आता परत बाबा आहे तिकडे, एखादं मराठी आधी आम्हाला पुन्हा एकदा ऐकायला आवडेल. आणि त्यानंतर मी बाबांना रिक्वेस्ट करेन पहाडी थाट आपण घेऊया. येस. आणि त्यामध्येच बाबांची एक, पण त्याच्या आधी आम्हाला पूर्वी अंगाची जी ठुमरी आहे ती सुद्धा ऐकायची. त्यामुळे आधी आपण एक मराठी एक रचना होऊन जाऊ. विषय पूर्णच बदलला. मराठी गाण्यांमध्ये पण किंवा हिंदी गाण्यांमध्ये मी लय थोडीशी कमी करून वाजवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याने असरदार जास्त होतं असं वाटतं मला. बरोबर. हे माझं एक आवडतं गाणं आहे, सुरेश वाडकरजींचं आहे आणि माझ्या मते अनिल अरुणजींचं म्युझिक आहे. जुनं गाणं आहे. बरोबर. फार पॉप्युलर गाणं आहे, पाहिले ना मी तुला. ते कीबोर्डवर कसं वाजेल तर क्या बात है. हा हा हा. वा. आता हा थाट आहे, भाग्यश्रीचा अंग आहे पूर्ण राग. पण यामध्ये ह्या जुन्या गाण्यांची माझी मला फारच त्याच्याविषयी आहे आणि म्हणून आठवणीतली गाणी, कारण हे मी जर केलं नसतं तर हा भाग राहून गेला असता. बरोबर. म्हणजे वैविध्य सगळंच आलं त्याच्यामध्ये. ही गाणी हा पण एक माइलस्टोन आहे आणि खरोखर आठवणीतली गाणी. आणि त्यामध्ये आमच्या बाबांचं किंवा आजींचं नेहमीच हे शिक्षण होतं की कुठलंही म्युझिक, ते बोललेच आहे आधी की कुठलंही म्युझिक वेगळं वेगळं आम्ही नाही समजत. बरोबर. यामध्येच तुम्ही लगेच भाग्यश्रीची बंदिश गायला ना तर असं वाटेल हे एकच आहे. बरोबर. मग त्यात फिल्मी गाणं आहे, मग ते खाली आहे किंवा शास्त्रीय संगीत वर आहे, ह्याला आम्ही काहीच खरं म्हणजे मानत नाही. आणि म्हणून मी हे आठवणीतली गाणी खरंच माझ्या हृदयस्पर्शी गाणी जी आहेत ती प्रयत्न करतो की एक्सप्रेशनने. आणि ते पुन्हा तू वाजवल्यामुळे आमच्याही आठवणीत ती नक्की राहणार आहेत हे निश्चित वाटतं. अजयजी, आपण ह्या सगळ्या पूर्ण म्हणजे दोन्ही भागांमध्ये इतकं वैविध्य खरं तर आलं आहे, शास्त्रीय संगीतापासून ते या भावगीतांपर्यंत. पण ठुमरी हा जो प्रकार आहे म्हणजे आज वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. मला वाटतं पूरब अंगाची ठुमरी, बनारसी जिला म्हणतात, आणि तुम्ही असे आहात की आज या क्षेत्रामध्ये ही ठुमरी सादर करणारे मला वाटतं माहीर असं ज्यांना म्हणता येईल असे तुम्ही आहात. तर ही ठुमरी सादर करतानाच्या काय गोष्टी असतात त्याही आम्हाला तुमच्याकडनं ऐकायच्या आहेत. ॲक्च्युअली
मी जसं सांगितलं लहानपणापासून अनेक आर्टिस्ट जवळून बघितले, ऐकले किंवा बरोबर. भाषा अलाहाबादची, लखनौची. जसं लखनौला आइये जनाब, हा आइये जनाब म्हटल्यानंतरच खलास होतो, लगेच टांग्यात बसतो. तर ते लहेजा असतो भाषेचा. बरोबर. आणि माझी मिसेस अंजली पोहनकर, हो, तिने खूप अभ्यास केला आहे, पुस्तकही लिहिलंय त्यांनी. छान छान. आई छान ठुमरी गायची. म्हणजे आम्ही कुठल्याही संगीताला कमी समजलं नाही. लोकसंगीतवर थिसिस लिहिला आहे यांनी. हो, आणि आपलं म्युझिक बरंचसं लोकसंगीतात सापडतं. खरंय. बनारसी ठुमरीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याची जी कहेन असते ती पंजाबसारखी फास्ट नसते. हा तर दाखवतो आता ही जर पंजाबमध्ये दनत अच्छा. पंजाब अंगवा पर अब के सावन घर और ठुमरी में पुकार हा फार आवश्यक असते. खरंय. त्याला तुम्ही अब के सावन, अब के सावन घर अब के सावन सावन घर सावन. आता कारण सावन हा मल्हार वगैरे त्यावेळेस गातात जास्त करून. सावन जो आहे सीजनल. सावन घर सावन घर आजा रे सावन सावन अब के सावन घर वा वा. गोष्टी गाण्यांच्या. मला वाटतं अभिजित याला सुद्धा तू वेगळं एक रूप दिलंस आणि ठुमरी फंक नावाने तो अल्बम आम्ही 8 ठुमऱ्यांचा मला वाटतं अल्बम आहे. खास ठुमऱ्यांचाच अल्बम बनवला पण बरं. थोडंसं वेगळं ट्रीटमेंट देऊ. त्यामध्ये ही पूरबची ठुमरी पहिली ठेवली. बर. कारण माझं असं मत आहे की जी ठुमरी जशी असते पूरा बंद हा वैसे ही रहने से मजा आता है. हो ना, ते प्युअर फॉर्म मध्ये तर आहेच. आहे. पण त्याने छान प्रयोग केला. बरोबर. पण प्युअर ऐकण्यात सुद्धा शब्द माहिती पाहिजे, त्याची पुकार नाही तर बरोबर. सावन घर आजा आणि सावन घर आजा अब के सावन घर. क्या बात आहे. म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला सांगतो की नुसतं ठुमरी गाणं किंवा गझल गाणं हे मत तसं नसतं. म्हणजे त्याचा जो लहेजा आपण म्हणतो किंवा जो आहे त्याचा जो त्याचा जो ॲक्सेंट आहे ना, तो जोपर्यंत लोकांना माहिती नसेल तर मग यांनी गायलेली ठुमरी आणि दुसऱ्या कुठल्या गायलेली ठुमरीतला फरक कसा कळेल बरं. बरोबर. आणि तो त्याचं काही उत्तर नाही माझ्याकडे. आणि तोच प्रॉब्लेम आहे आजचा हा की गाणं सगळेच गातात हो, बरोबर. पण त्याचा तो ॲक्च्युअल रिअल म्हणजे आता A2 गाईचं तूप हा हे ज्याला माहिती आहे त्यालाच कळेल ना. बरोबर त्याला तुपाचा फरकच आहे तर मग सगळेच तूप एकसारखे, तसं नाही आहे ते. त्याचा जर अभ्यासच नसेल किंवा त्याचा. आणि मी तुम्हाला सांगतो माझं एकूण मत असं झालंय की जेवण म्हणजे फूड आणि म्युझिक हे त्या जमिनीमधनं येतं. म्हणजे कल्चर, मिट्टीची खुशबूच आहे ती. आणि म्हणून आपण महाराष्ट्रात जर राहिलो तर आपण भात खाऊ, कोकणाच्या बेल्टमध्ये जाऊ तर भात जास्त खाल्ले जाईल, तिकडे गेलो तर पोळी खाते.
तसं म्युझिकचं पण जोपर्यंत त्या क्षेत्रात तुम्ही ते ऐकत नाही ना ओरिजिनल फॉर्ममध्ये, तोपर्यंत त्याची ओरिजिनॅलिटी नाही कळत. गातात सगळेच, ठुमरे आपल्या इकडे गाणारे सगळेच गातात, पण मग फरक काय आहे, तर ॲक्सेंटचा फरक आहे त्याचा, की तो तसा वाटला पाहिजे. ठुमरी म्हणजे काय किंवा गझलचा काय ॲक्सेंट आहे, तो मराठी भावगीतासारखं वाटून चालणार नाही, भावगीत गझल सारखी वाटून चालणार नाही. त्यातला फरक कळला पाहिजे, मूळ त्याचा आत्मा समजून घेणं आणि त्याचं सौंदर्य समजून ते गाणं. बरोबर, हा खरं तर भाग त्यातला. ऍक्च्युअली सर्व करतात म्हणून आपणही करावं असं फार असतं. जसं स्वर मंडल हे प्रत्येकाच्या गायकीला शोभतच नाही. आता माझं मी हँडिकॅप थोडं झालं, नाही तर मी स्वरमंडल घेऊनच गायचो. बरोबर, प्रत्येकाच्या गायकीला स्वरमंडल सूट होत नाही. हो हो, बरोबर तसं आहे. खरं तर याच सगळ्या गोष्टी आज उलगडता आल्या आणि मला असं वाटतं की शास्त्रीय संगीताचे अभ्यासक फक्त शास्त्रीय संगीताचे नाही तर संगीताचे अभ्यासक नाही करत हो, नाही आता केला पाहिजे निदान नाही करत नेमकं आणि मर्मग्राही असं म्हणायला हरकत नाही. पण खरंच रसिको, आजची मैफिल ही खूप वेगळ्या दिशेने जाणारी होती. संगीताचे वेगवेगळे पैलू खरं तर आज उलगडता आले आणि पंडित अजय पोहनकर आणि अभिजितजी तुमच्या दोघांकडनं एक संगीताचं वेगळं मर्म आज आम्हाला जाणवलं. पण म्हणूनच मला असं वाटतं की या मैफिलीची सांगतासुद्धा तशीच काही वेगळ्या मूडने व्हावी. पहाडीमध्ये क्या बात है. वाह. हे आमचं भाग्य की लता दीदी, आशाताई ही ऐकायला मिळाली आम्हाला लहानपणापासून आणि त्या ज्यांना मानायची ती सुद्धा ऐकायला मिळाली. आता
लता दीदी बडे गुलाम अली खां साहेबांना खूप मानायच्या. बरकत अली खां साहेब, एक बरकत अली खां साहेबांचं ऐकवतो मग. बागों में पड़े झूले तुम भूल गए हमको, हम तुमको नहीं भूले. काय शब्द सुंदर. वाह. याच्यात एक गाणं आणखीन, संदेशिया. खूप आहेत गाणी. सुंदर गाणी. खूप आहेत गाणी, आणि खरंच आहे. किती तुम्हाला सांगतो, फक्त एक कबूल करावं, म्युझिक डायरेक्टर पूर्वीचे इतके जाणकार होते, अभ्यासू होते, आणि दानच होती की आम्ही हे इथून घेतलंय सांगायची. ही दानच होती. सय्यबनगर दादी नादा दादी नादा दीना दादी सुना रे राम सय्यबनगर सुना सय्यबनगर सुना रे राम सय्यबनगर सुना परस गगमरे नि पर सय्यबनगर सुना. जब से बन परदेश सिधारे चैन जिया नहीं पारे राम सय्यबनगर सुना सय्यबनगर सुना रे राम सय्यबनगर सय्यबनगर सय्यबनगर